नमस्कार, स्वागत आहे तुमचं तारा न्यूज मध्ये। कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर शहरात पुन्हा एकदा राजकीय हालचालींना वेग आलाय। कोल्हापूर उत्तरचे आमदार आणि राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर आता थेट ॲक्शन मोडमध्ये उतरलेत। पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी काही महिन्यापूर्वी मोठा पक्षप्रवेश करून भाजप काँग्रेसला हादरा दिला होता आणि आता क्षीरसागरांनीही जवळपास 22 नव्या चेहऱ्यांना शिवबंधनात बांधून शहरात राजकीय समीकरणे ढवळून काढल्यात। माजी महापौर सरिता मोरे, स्थायी समितीचे माजी सभापती नंदकुमार मोरे यांच्यासह माजी नगरसेवक आणि पदाधिकारी अशा एकूण 16हून अधिक नेत्यांनी क्षीरसागरांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत शिवसेनेत प्रवेश केलाय। आता आंबेडकरांच्या प्रवेश मेळाव्यानंतर क्षीरसागरांचाही दमदार शो पाहून महायुतीतच शक्ती प्रदर्शनाची रस्सीखेच सुरू होण्याची चिन्हे सध्या तरी दिसत आहेत। कारण महापालिकेत जागा वाटपाच्या वेळी शिवसेनेच्या दाव्याला भाजप आणि राष्ट्रवादीकडून विरोध होण्याची शक्यता नाकारता येत नाही। 2 महिन्यातच 2 मेळावे आणि दोन्ही वेळा शिंदे गटांची ताकद दाखवण्याचा प्रयत्न हेच दाखवते की शिवसेनेत नेतृत्वासाठी आता अंतर्गत स्पर्धा सुरू झाली आहे। महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकवण्यासाठी शिवसैनिकांनी सज्ज राहावं असं आव्हान क्षीरसागरांनी केलं असलं तरी त्याच वेळी त्यांनी थेट महायुतीलाच आव्हान देत 30 जागांवर दावा ठोकलाय। म्हणजेच येणाऱ्या निवडणुकीत शिवसेना फक्त भागीदार नव्हे तर मुख्य स्पर्धक म्हणून लढणार असल्याचं स्पष्ट संकेत त्यांनी दिलेत। राजेश क्षीरसागर म्हणाले, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना संधी दिली, आता आम्हीही त्या विचारांना न्याय देऊ। काँग्रेसने सत्ता भोगली पण उत्तरदायित्व टाळलं, आता जनतेला हिशोब मागायचा आहे। त्यांच्या या वक्तव्यावरून स्पष्ट आहे की कोल्हापूर महापालिकेच्या रणांगणात शिवसेना आता केवळ सत्तेसाठी नाही तर शक्ती प्रदर्शनासाठी सज्ज झाले। कोल्हापूरचा राजकीय पारा चढतोय, महायुती एकत्र लढेल की अंतर्गत संघर्षातच तुटेल हे ठरवणार आता कोल्हापूरकर मतदार। या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज।